नमस्कार, मी इक्बाल रेठरेकर सकलमध्ये आपलं स्वागत आहे. छत्रपती शाहू मिल सध्या विविध कारणांच्यामुळे गाजत आहे. शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या 26 एकर या मिलच्या जागेत करायचे काय हा प्रश्न गेली कित्येक वर्ष प्रलंबित आहे. या जागेत शाहू महाराजांचं स्मारक करावं, त्याचबरोबर टेक्स्टाईल टुरिझमचा प्रस्तावही पुढे आला आहे. आणखी काही जणांचे वेगवेगळे नियोजन पुढे येत आहेत. आता शाहू मिल शासनाने सुरू करावी आणि कोल्हापूरची अस्मिता जपावी अशी मागणी देखील आता पुढे येत आहे. त्यामुळं शाहू मिलच्या जागेचा नेमका प्रश्न काय आहे, त्याचा इतिहास काय आहे हे आपण जाणून घेऊया. कोल्हापूर म्हणजे छत्रपती शाहू महाराजांची नगरी. इथली संस्कृती, इथला इतिहास, इथले पर्यटन, याशिवाय शिक्षण, उद्योग नगरी अशा सर्व गोष्टी शाहू महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झाल्या आहेत. त्यामुळेच त्यांनी उभं केलेलं हे कोल्हापूर शहर आज जगभरात ओळखले जाते. कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांनी केलेल्या प्रत्येक कार्याचा एक वेगळा इतिहास आहे. यातीलच उद्योगाचा आणि त्यातही कापड उद्योगाचा इतिहास यावर आज आपण बोलणार आहोत. शाहू मिल पाहिल्यानंतर शाहू महाराजांचे कामाबद्दलचे व्यवस्थापन कसे होते याची जाणीव होते. एकेकाळी शाहू मिलच्या भोंग्याने कोल्हापूरला जाग यायची. शाहू मिलचा भोंगा घड्याळप्रमाणे काम करायचा. 1906 मध्ये छत्रपती शाहू राजांनी उद्योगधंद्याच्या क्षेत्रात कोल्हापूर संस्थानात सर्वात मोठा कापड निर्मितीचा प्रकल्प हाती घेतला. दी शाहू छत्रपती स्पिनिंग अँड विविंग मिल्स या गिरणीची स्थापना त्यांनी केली. सहकारी तत्वावर चालणारी पहिली मिल म्हणून देशभरात समजली जाते. यावरून राजर्षी शाहू महाराजांच्या सहकारातील दूरदृष्टीची कल्पना येते. या प्रकल्पासाठी कोल्हापूर संस्थानात शाहू राजांनी विस्तीर्ण जागा, पाण्याचे तळे आणि तब्बल 50,000 रुपयांचे भांडवल उपलब्ध करून दिले होते. राजांच्या या निर्णयामुळे कोल्हापूर संस्थानातील त्या काळच्या शेकडो लोकांना रोजगार उपलब्ध झाला होता. इतकेच नाही तर अखंड देशात कापड उद्योगाच्या नकाशावर कोल्हापूरचे नाव ठळकपणे दिसू लागले होते. 27 सप्टेंबर 1906 साली दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर शाहू मिलचे उद्घाटन झाले होते. कापड उद्योगात कोल्हापूरने आपला ठसा उमटवायला सुरुवात केली होती. कोल्हापुरातील शाहू मिल परिसरात शाहू महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभारण्यासंदर्भात मुंबई येथे वस्त्रोद्योग मंत्र्यांसोबत काही दिवसापूर्वी बैठक पार पडली. या बैठकीत शाहू महाराजांच्या स्मारकासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्याची ग्वाही वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी दिली. लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांनी 1906 साली सुरू केलेल्या शाहू मिलमध्ये सुरुवातीपासून 3 ते 3,500 कामगार कार्यरत होते. कालांतराने वस्त्रोद्योग महामंडळाने नवीन तंत्रज्ञानाचा वापर न केल्याने हळूहळू उत्पादन कमी होऊ लागले. परिणामी कामगारांची संख्याही घटू लागली. 2003 मध्ये शाहू मिल बंद करण्याचा निर्णय झाला. या निर्णयामुळे 2003 साली कामगारांच्यावर बेरोजगारीची वेळ आली. त्यानंतर गेली अनेक वर्ष शाहू मिलची ही 26 एकर जागा पडून आहे. त्यामुळं या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांचं भव्य स्मारक उभे राहावं यासाठी शासन पातळीवर आता प्रयत्न सुरू करण्यात येत आहेत. मात्र हे सर्व घडत असताना ऐतिहासिक शाहू मिल वाचवण्यासाठी आता कोल्हापुरात एक जनचळवळ उभी राहिली आहे. त्यानुसार शाहू मिल पुन्हा सुरू करण्यासाठी लढा उभारण्यात आला आहे. याशिवाय या लढ्याचे नेतृत्व कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज करत आहेत. शाहू मिलच्या संपूर्ण 26 एकर जागेवर शाहू महाराजांचं स्मारक, त्याचबरोबर या ठिकाणी शाहू मिल सुरू व्हावी यासाठी हा लढा उभारण्यात आला आहे. शाहू मिलची सुमारे 26 एकर जागा आहे. त्यामध्ये काही जागेवर लोकराजा छत्रपती शाहू महाराजांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक जरूर व्हावं, त्याचबरोबर शाहू महाराजांच्या कार्याला साजेसं आणि त्यांच्या कार्याचा विचार करता शाहू मिल पुन्हा सुरू व्हावी यासाठी आता कोल्हापूरकरांनी जनचळवळ उभी केली आहे. मात्र त्याला अडचणी देखील मोठ्या आहेत. 2003 मध्ये शाहू मिल बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शाहू मिलची संपूर्ण जागा सध्या वस्त्रोद्योग महामंडळाकडे आहे. या जागेवर विविध बँकांचे अंदाजे 200 कोटी रुपयांचं कर्ज आहे. मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत शाहू मिलची जागा महापालिकेकडे हस्तांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु शाहू मिलच्या जागेवर ज्या बँकांचे कर्ज आहे त्यांची देणी भागवणे हे देखील गरजेचं आहे. याशिवाय ही जागा महापालिकेकडे हस्तांतर करू नये अशी मागणी देखील शाहू मिल बचाव कृती समितीमधून होत आहे. कारण मुळातच कोल्हापूर महापालिकेचा एकंदरीत कारभार आणि शाहू मिलच्या जागेचा मेंटेनन्स पाहता हे महापालिकेला शक्य होईल की नाही अशी शंका देखील उपस्थित होत आहे. त्यामुळं ही जागा महापालिकेकडे हस्तांतर करण्याऐवजी राज्य सरकारकडेच ही जागा असावी अशी मागणी देखील पुढे येत आहे. मात्र शाहू मिलच्या जागेवर लँड माफियांचा डोळा असल्याचा आरोपही शाहू मिल बचाव कृती समितीने केलाय. आज शाहू मिल पुन्हा एकदा उभी राहिल्यास शेकडो लोकांना रोजगार मिळू शकतो.
त्यामुळे साहजिकच शाहू मिलच्या जागेत केवळ स्मारक बनवण्याऐवजी या स्मारकाबरोबरच शाहू मिल पुन्हा एकदा उभी राहावी अशी मागणी पुढे येत आहे. त्यासाठी कोल्हापूरकरांनी जनचळवळ उभी केली आहे. त्यामुळे गेली कित्येक दिवस प्रलंबित असलेला शाहू मिल जागेचा प्रश्न सुटण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. धन्यवाद.